जामुन नाही खाल्ले अजून आम्ही. कोणीच ते खाल्ले अजून. किती बनवले होते? काय ग तू नेहमी नेहमी कोणत्या कोणत्या क्रीम लावते चेहऱ्याला? मला तरी सांगे कधी. अहो थांबा मला सांगते. तुम्ही देखील घरी बसल्या तुमची हेअर आणि फेसची ट्रीटमेंट घेऊ शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोरला किंवा ॲप स्टोरला जायचं आहे. क्युअर स्किन नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जोही प्रॉब्लेम येत असेल हेअरचा किंवा फेसचा तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काही सिम्पली क्वेश्चन विचारले जातील, जसं की तुमचं चेहऱ्याचा तुम्हाला प्रॉब्लेम काय वाटतो किंवा डाग का किंवा पिगमेंटेशन आहे हे सगळं विचारलं जाईल. आणि तुमच्या चेहऱ्याच्या सेल्फी घेतल्या जाईल आणि सेल्फीवरून तुमच्या चेहऱ्यावर जेवढे डागा असतील, पिगमेंटेशन असेल तो एरिया कवर केला जाईल. आणि तुम्हाला एक डॉक्टर ते तुमचे फोटो जे आहे ते चेकअप करतील. आणि त्यानंतर तुम्हाला एक चांगली जी किट आहे डॉक्टरच्या हिशोबाने ती सजेस्ट करून तुम्हाला पाठवली जाईल. तर त्या हिशोबाने आता बघा तुम्ही रोहिणी पूर्णपणे स्कॅन वगैरे करून घेते आहे. ह्या ज्या किट्स आहेत त्या स्किन कॉन्सर्सनुसार बनवले जातात आणि प्रत्येकाची किट जी असती ती त्यांच्या इश्यूप्रमाणे वेगवेगळी असती. सोबतच तुम्ही जर कधी माझा कुपन कोड म्हणजे रोहिणी 100 यूज केला तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा भेटणार आहे. एवढंच नाही, तुम्हाला यामध्ये कस्टमाइज डाएट प्लॅन भेटणार आहे. सोबतच मंथली फॉलोअपसुद्धा डॉक्टर इथून घेणार आहेत. आता आपण जर कधी बाहेर गेलं डॉक्टरकडे चेकअप करायसाठी ते 1000 ते 3000 पर्यंतचा रिकामा खर्च होऊन जातो आणि मेडिसिन ते वेगळेच येतात. परंतु ह्या ॲपमधून जर कधी आपण आपली फेसची ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला प्रॉपर ट्रीटमेंट भेटते आणि किट जे आहे त्यामध्ये पण तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे. जर कधी तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर मी स्क्रीनवर कुपन कोड दिला आहे, तो यूज केला तर तुम्हाला इथं डिस्काउंट पण चांगल्या प्रकारे भेटणार आहे. तर तुम्ही देखील तुमची किट अशा प्रकारे मागवू शकता एकदम सिंपल पद्धतीने. आणि रोहिणीने देखील अशीच किट मागवली होती, आता रामसाठी पण मागवलेली आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे क्युअर स्किन ॲपची आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे. तुम्ही सिंपल पद्धतीनं ही किट मागवू शकता आणि यूज करू शकता. यानं तुम्हाला 100% फरक पडणार आहे. नमस्कार आजी, स्वागत आहे मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. नमस्कार परी. बेटा तू काय खाल्लं आता? कोणची पोळी खाल्ली तू? पोळी कोरडी पोळी तू खाल्ली? तुला ड्रेस आणायचे तुला? अच्छा. नमस्कार आजी. नमस्कार. कस काय थंडी गिंडी आज? आज थंडी कमी आहे. कमी का? मग काय केलं तुम्ही आज? आज मंदिरात दिवसभर. मंदिरात गेलता का? किती वाजता गेलते? गेलो 10-11 वाजता संध्याकाळी आलो. हे पा आई नमस्कार. आई हो का? नमस्कार. काय केलं तुम्ही आज? गुलाबजामुन केले. दाखवले नाही आम्हाला तुम्ही आणि संपून पण टाकले. नाही बापा, तुझ्यासाठी राहिले. आपल्याला जायचं, वाटायला जायचं. तुम्ही बोलताना बरोबर बोलता. आता यांनी सगळ्यांनी खाल्ले जामुन. नाही खाल्ले अजून आम्ही. कोणीच ते खाल्ले अजून. किती बनवले होते? मित्रांनो आपण जामुन कशासाठी बनवले काय सांग बरं? 10 लाख झालेले आहे सबस्क्रायबर. 1 मिलियन. मग आपल्याला लोकांना वाटायची, पार्टी द्यायची. हो का? जामुन अजून चिवडा गरीब लोकांना आणि असे गरीबाला या जमान्यात गरीब कोणी नाही भाऊ. आपली खुशी कोणाला द्यायची? गरीब लोक कोण नाही या जमान्यात आता. नाही आश्रमला. आश्रमला द्यायचं. मी म्हणलं मग आश्रमला. रोहिणी चालली वाटतं माहेरी. हो. कधी? बॅग भरली. हो का? रोहिणी माहेराला चालली, बॅग भरली. नाही रे 8 महिने. आणि तिचे ते कपडे गिपडे सगळे दिले मी. नेऊन पोस्ट करून तिला आलेले. या महिन्यात नाही जायचं. काहून? नाही 8 महिने चालते, गावात असते. हो ना. शेव थोडी आहे. नाही. हाव काका उद्या तिचं घ्यायला यायला. मी काका आहे का? हो का? माझ्या पुरीचं काका. आणि आमच्या पिऊला एक बार दाखवू का? नाही पाहिजे. आमची पिऊ अशी टुकमुक पाहते मित्रांनो. बाप रो बाप. पुरीच्या पोटात, पिऊच्या पोटात कस्तरी व्हायला. माय कवायते माहितीचे जेवण करायचे म्हणून आम्ही थोडं बिजी आहे. थोडं रोहिणीला आता 8व्या महिन्यात काय काय लागतं द्या आणून जरा तिला आता. हो जाऊ द्या आता तुम्ही जरा. हो जरा आता मार्केट मध्ये जा.
तिथं आपण ते 2 का 3 ड्रेस ऑर्डर केलेले ते तर येणारच आहे आता 2-3 दिवसात. ते ना आता परत तिला 2-1 ड्रेस घेऊन ये, है की नाही का? हा सॉक्स आणायचे, रोहिणी सॉक्स आणायचे, सॉक्स नाजूक बांगड्या आणायच्या. रोहिणी मित्रांनो तुम्हाला खरं सांगू का, आमचं लग्न होऊन 7 महिने झाले. मला विचारी आहे, मला आता लोक काही इतकं काही त्रास द्यायला नाही कोणत्याच गोष्टी. खरं सांगू देणार बी नाही. मी विचार नव्हता केला. असे मला पार्टनर हे भेटलेली लाईफ पार्टनर. जे रियालिटी ते रियालिटी. आता उगाच व्हिडिओ बनवायचं म्हणून तसं काही नाही, विषय निघला तर मी बोलत असतो काय काय. आणि तिला बी विचारा कशाचा प्रॉब्लेम आहे का तुझा, आतापर्यंत झाला कस प्रॉब्लेम. आतापर्यंत ती कधीच रडलेली नाही. रडलेलं आहे कशामुळे रडलेले, तिथं माग दुखत होतं पोटामध्ये तेव्हा ती रडत होती. आवाज सगळ्याच्याच जीवनात येते मित्रांनो असे दिवस, खराब वाईट दुःखाचे दिवस. दुःखाचे दोन्ही आले पाहिजे, सुख बिन दुःख बी. त्याला म्हणतात जीवन. नुसतं सुखाचे दिवस आले, दुःख कोण काढ? मग ते सुख तुम्हाला समजणार नाही ना, सुख कशाला म्हणते. तेव्हा आमची बाई कशी रडायची. माझी आई हे गाणे का, माझ्या आईच्या हाताने 4-5 हे वहिले बाळत पण. तर माझ्या आईला सगळे गाणे पाठ आहे. हे बघा हे बघा काढ आहे 2 मिनिट. रोहिणी प्रॅक्टिस करून घ्या आता. आई गाणे कशी म्हणते शिकून घ्या आता. येते तुला. आणि परी खूप अंगावर रोहिणी. माझं किट्टू, माझं किट्टू, माझं किट्टू. दाखव मिठ्ठूला, मिठ्ठूला दाखव मिठ्ठूला. हे बा मित्रांनो, हे बा पिऊ. कोण बेटा, कोण 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 काका ना बेटा, काका. आता नाही राहत, आता नाही राहत आजी. आजी झोपती कधी लहान पोरगी पिऊ आपली. झोपली होती ना, आता उठली. आताचा फोन आलता मला, घरी गेलो आजीला फोन लावून दे माझी. कशाला उगाच बोलायचं आहे म्हणे. तुला बोलली ना, तुला बोलली ना. मला बोलल्या पण मला बोलायचं आहे म्हणे आजीला. काय बोलायचं बाबा, आजल्या दिवसापासून फोन नाही आला काही नाही. हा तू बोलला ना, जाई नाही ना. हा झालं आपलं तीच पेडलं. काय जामुनचा व्हिडिओ गिडिओ घेतला का नाही? हा काऊन का घ्यायचं असतं थोडा न. जाऊ दे आता, तुला बी जमत नसन बसायला उठायला. तर कालच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो सबस्क्रायबर आलते आपले, त्यांचा मी व्हिडिओ टाकलंच नाही. आता या व्हिडिओ मध्ये टाकतो. परवा दिवशी आलते की ते, परवा दिवशी व्हिडिओ ना सोडला ना मित्रांनो आम्ही, त्याच्यामुळं. रात्री आणते ते. हो का? काय तुझ्या पप्पाचा गिप्पाच फोन येतो का नाही? मित्रांनो हिचे पप्पा इतके चाप्टर आहे. हो का? पण तुझ्या आई असो का वडील असो, दोन्ही मुली सारख्याच असतात, पण हिची मजा घेते तिचे पप्पा. खरे का नाही? झालं जेवण झालं आपण रोहिणीला आहे का जेवण. आता हे सगळं झालं ना, तर रोहिणीला आपण एक जीन्स पॅन्ट आणि एक शर्ट आण. मी घातलेले. हा आधी लग्नाच्या आधी तू घातले. लग्नाच्या आधी घातलेले आहे घरी. अच्छा, घातलेले जीन्स टॉप. एक मस्त ड्रेस आणतो रोहिणीला आता. आता 3-4 महिन्यात. आणि तुम्ही मित्रांनो म्हणता असून रामदादा नुसतं म्हणतो काय आणत नाही.
तू सांग बरं ऑर्डर करून किती दिवस झाले? ऑर्डर करून 2-3 दिवस झाले, पण यायला उशीर लागतो ना, त्याला आठवडा लागतो यायला. हा मग तेच विषय आहे ना, त्याच्यामुळेच म्हणायला लागलो मी. झालं का कोमल? काय गिल्या करायला घे. ती नजर काढा जराशी पिऊची. काढी नजर, आताच काढी नजर. पिऊची नजर काढा वहिनी जर काढी हा नजर काढी मिठाची. ती आजी काढते. रोहिणीला फुल प्रॅक्टिस झालेली, आता लहान बाळ सांभाळायची. कारण माझ्या ताईच्या मुलींना सांभाळायला. अच्छा, तू किती बहिणी का टोटल? कविता ताईच्या मुलीला सांभाळायला. तुला बहिणी किती टोटल? मला माझी माऊस काय त्या 3 मुली, 3 तिघी जणी माझी बहिणी. 4. आणि मामाच्या मुली किती? काय बी आहे त्या मामाच्या मुलीने जातात ना बहीण मग. तेच तर, तसं काही नाही, पण जास्त करून ताई कवताई ते सगळ्यात जास्त जवळ. अच्छा, तर तिन्ही पण माझ्या अंगाने परी सारख्या. हो काय? हा मित्रांनो, ही परी इतकी आगाव झाली, सकाळीच येते आणि काका बप्पीस लाव काय म्हणते. आणि चला तुम्हाला एक दाखवतो परीसाठी काय आणलेलं आहे. चल इकडे. हे बा परी, तू काय आणलं पप्पानं? टेंट हाऊस आणलं. टेंट हाऊस मग लाईट चालू करून दाखवेल बेटा. दाखव मग, आता परत दाखव बेटा. तुला आवडतं टेंट हाऊस? कर बरं चालू.